श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना। आज आहे रविवार आणि आज आहे अमावस्या, पण बघा मौन अमावस्या म्हणलं जातं आजच्या अमावस्याला। तर आजच्या अमावस्याला बघा न बोलता एक पंती घ्यायची, त्या पंतीमध्ये तेल घ्यायचं, तिळाचं तेल असेल तर बरं, नसेल तर आपलं साधं गोड तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपला चेहरा बघायचा। बघा ज्यांच्या मागं 7.5 आहे, आपण म्हणतो शनीचा प्रभाव आहे किंवा 7.5 आहे, खूप अडचणी आहेत, म्हणजे कसं बघा जे कुणाकुणाचं बघा काम अर्ध्यातच राहतं, कामच होत नाही आणि कामामध्ये अडचणी येतात, त्याला म्हणतात 7.5, म्हणजे कामामध्ये अडथळा येतो, कोणतंच काम पूर्णत्वाला जात नाही, त्याला म्हणतात बघा शनीचा प्रभाव आहे याच्यावर, याच्या राशीवर किंवा याच्या जीवनामध्ये शनीचा प्रभाव आहे। तर आजची अमावस्या म्हणजे मौन अमावस्या आहे। तर आज काय करायचं, पंतीमध्ये तेल घ्यायचं किंवा वाटीत तेल घ्यायचं आणि आपला चेहरा त्या तेलात बघायचं आणि ते तेलात बघितल्यापासून मारुतीच्या मंदिरात जाऊन ते तेल दिव्यामध्ये अर्पण करेपर्यंत कुणालाच बोलायचं नाही। ते तेल मारुतीच्या मंदिरात किंवा शनी मंदिरात जाऊन ते जिथं दिवा मारुतीच्या मंदिरात दिवा लावलेला असतो बघा, सतत दिवा चालू असतो, त्या दिव्यामध्ये ते तेल ओतायचं आणि मग नंतर बोलायचं, तोपर्यंत कुणालाच बोलायचं नाही। हा उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये जो काय 7.5चा प्रभाव आहे किंवा शनीचा प्रभाव आहे ते कमी होण्यास मदत होते बघा। हा उपाय नक्की करा। आज आहे मौन अमावस्या, तर मौन अमावस्याची माझी देवपूजा। तर बघा कशी झाली देवपूजा। आज अमावस्या असल्यामुळं कसं आपल्या घराची स्वच्छता करायची असते, परत पुन्हा आपलं घर जर सुशोभित ठेवलं तर माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करत असते, म्हणून स्वच्छता करायची असते। तर आज मी सगळे देव स्वच्छ करून घेतले आणि देवघराची सुद्धा आज स्वच्छता केली। तर अशी होती माझी आजची देवपूजा। व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।